आज मी ना आज मी ही कंप्लेंट केली हे रिअलाइज होतं. नाहीतर आपल्याला ते आपण कंप्लेंट करतो हे तर रिअलाइज व्हायचंच नाही. कधी कोणाला बोललो भांडलो तरी रिअलाइज नाही व्हायचं. ते दोन नाही होत बरोबर. वर्षानुवर्ष नाही होत काहींना तर. निदान आता 4-5 दिवसांनी तरी आपल्याला झालं किंवा 4-5 तासांनी पण झालं तरी दॅट इज अ प्रोग्रेस. येस. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. कंप्लेंट संपतील पण. हो, संपतील म्हणजे ते ग्रॅटिट्यूड येईल नाही येईल, बट थोडी चिडचिड झाली तरी 5-10 मिनिटात आपण ओकेला येतो ओके परत. हो. हा. ते होतं. तेच. ते येस. महत्वाचं आहे. थँक्यू. येस. आज सगळे एकदम लवकर जॉईन झाले. 8 पण नाही वाजले आज. म्हणजे मी जॉईन झाल्या झाल्या होते आपण 3 जण होतो कोणीतरी. तेच अलर्ट झाले सगळे 8 वाजताची वाट एकदम बघतात. तेच आता मोमेंटम आपलं सेट झालंय ना सगळ्यांचं. तेच बरं. मला फोटो पाठवतायत काही असाइनमेंटचे तर चांगलं वाटतं. ठीक आहे. चाललंय म्हणजे. काही काही एकदम जोमात चाललंय काहींचं. करत जा सगळे. पीके कोण आहे? अनम्यूट करता का? मी आज पहिल्यांदाच बघितलं म्हणजे कोण आहे. आय डोंट नो. नाव अनम्यूट करत असाल किंवा नाव चेंज करा मग. चला आपण आज लवकर सुरू करूया. कारण मग नंतर ना मला खूप सांगायचं असतं आणि मग वेळ कमी पडतो. त्यांनी आज वर्क्स लाईक मॅजिक, आज आपलं टॉपिक आहे वर्क्स लाईक मॅजिक. म्हणजे आपल्या कामाबद्दल आज काम कसं मॅजिकली होईल ते टॉपिक आहे. तर त्यांनी हे कामाचं आपलं ऑफिस डेस्क जसा असतो तसाच रूम दाखवलाय, जो ऑफिसमध्ये गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये किंवा कुठे रूम असतो ऑफिसचं कार्यालय टाईप. फाईल्स ठेवल्या, पेन ठेवले, पेन स्टँड किंवा गोष्टी, आणि तिथे कागदपत्रांचं डॉक्युमेंट्स टाईप आहे आणि त्याच्यावर फोकस जो आहे तो कामावर आहे, त्या डॉक्युमेंट्सवर आहे जे पूर्ण करायचं असेल. आणि त्याच्यावर ते मॅजिक लाईट आहे. म्हणजे आपलं मॅजिकली काम कसं पूर्ण होणार आहे ते आज आपण बघणार आहे. इफ यू टेक एनी ऍक्टिव्हिटी, एनी आर्ट, एनी डिसिप्लिन, एनी स्किल, take it and push it as far as it will go. Push it beyond where it has ever been before. Push it to the wildest ages of ages. Then you force it into the realm of magic. टॉम रॉबिन्स रायटर. तर त्यांनी एक रायटर जे आहेत टॉम, त्यांनी सांगितलं की एखादी कोणाचं अनम्यूट आहे का? एक मिनिट, आवाज येतोय मध्ये. म्यूट करा सगळे. मिनिटं. केलं. इफ यू टेक एनी ऍक्टिव्हिटी, एनी आर्ट, कोणती पण ऍक्टिव्हिटी घेतली, आर्ट घेतलं, एनी डिसिप्लिन म्हणजे कोणती पण ब्रांच, कोणतं पण घेतलं, स्किल घेतलं, तर त्याला इतकं सिरियसली का घ्या आणि इतकं सिरियस काम करा त्याच्यामध्ये की ते म्हणजे त्याचं पुश बियॉन्ड व्हेअर इट हॅज बीन एव्हर बिफोर. म्हणजे जे आधी होतं त्याचे लिमिट ब्रेक करून आपण नवा काहीतरी त्याच्यात माइलस्टोन्स सेट करू शकतो. अशा वाईल्डेस्ट एजेस ऑफ द एजेस, म्हणजे त्याच्यात कोणी इमॅजिन पण नसेल केलं की हे काम असं करू शकतो आपण. असं कोणती पण ऍक्टिव्हिटी, आर्ट, डिसिप्लिन जे पण आहे ते त्या लेवलला न्यायचं की की ते कोणी इमॅजिन नसेल केलं की असं पण होऊ शकतं. जसं आपण हे सगळे जे एक्झाम्पल देतो ना, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अब्दुल कलाम जे असतील, त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात, एम एफ हुसेन ज्यांचं चित्रकला, रायटर, कोणी कुसुमाग्रज, त्यांनी सगळ्यांनी जे पण रायटर, क्रिकेटर, संगीतकार, गायक, त्यांनी अशा लिमिट पर्यंत नेलंय. जसं किशोर कुमार, ते गाणं अशा लेवलला नेलं की त्यांनी कोणी इमॅजिन पण नसेल केलं की अशा पद्धतीने तो जो किशोर कुमार वेगळ्या पद्धतीने गायचा, लता मंगेशकरचे सूर इतक्या वरच्या लेवल लागायचे, सचिन तेंडुलकर जसं जशी बॅटिंग करतो तसं कोणी करू नाही शकायचं. तर ते सगळं जे आहे तर त्या लिमिटला नेलं त्यांनी. पुश पुश इट बियॉन्ड वेअर इट हॅज एव्हर बीन बिफोर, म्हणजे आधी कधी नव्हतं ते लिमिट, आणि ते रेकॉर्ड सचिनने केले. त्या वाईल्डेस्ट एजेसला आपल्याला काम न्यायचंय आपलं. आणि आपल्याला काय वाटतं, तो सचिन बेस्ट काम करत होता म्हणून नाही. ते छोटं का काम असे ना, पण तुम्ही ते बेस्ट लेवलला नेऊ शकता. जसं एक स्टोरी आहे. कोणीतरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्या रस्त्यावरून जाणार होते, किंवा म्हणजे नेहमीच तिथला जो झाडणारा होता तो त्या रस्त्यावर एवढं सुंदर असं झाडायचा, नेहमी इतकं स्वच्छ झाडायचा की तो
कोणी बोललं की तुझं झाडायचंच काम आहे तर तू इतकं सुंदर का करतो, तर तो बोलतो की हे माझं काम आहे ना, मी ते कोणतं हलकं या भारी ते विचार नाही करत आहे, पण माझ्या इथून जर देव जरी गेला, कधी कोणी मोठा माणूस पण गेला, तर त्यांनी वाव म्हटलं पाहिजे की काय काम केलं, झाडतो. पण झाडतो पण असं की म्हणजे ते देवाला पण अप्रिशिएट करावं वाटेल अशा लेवलचं. म्हणजे तुमचं काम कितीही छोटं असेल पण तुम्ही ते परफेक्शननी जर केलं तर त्याच्यामध्ये तुमचं मॅजिक आपोआप दिसतं. ते छोटं मोठं त्याच्यात काही नसतं, मग तुम्ही तिथे बियॉन्ड लिमिट जाता आणि त्याचे रिवॉर्ड्स मग मॅजिकली तुम्हाला मिळतात. तर हाऊ कॅन इट बी दॅट अ पर्सन हु इज बॉर्न इन टू टोटल पॉवर्टी स्टार्ट्स आउट with nothing and has very little education, goes on to become a president or the celebrity or builds an empire and becomes one of the wealthiest people in the world. मग हे कसं होऊ शकतं, जो टोटल पॉवर्टीमध्ये गरिबीमध्ये माणूस काहीच नसताना जन्माला आलेला आहे, थोडंच एज्युकेशन घेतलंय आणि तो देशांचा प्रेसिडेंट होऊ शकतो, सेलिब्रिटी होऊ शकतो किंवा इतकं एम्पायर बिल्ड करतो की पूर्ण वर्ल्ड मधला वेल्दीएस्ट माणूस होऊ शकतो. तर जसं आपल्या इथे अंबानीच आहे, तर धीरूभाई अंबानींनी जे सुरू केलं तर ते तेवढे श्रीमंत नव्हते, ते गुजरातहून आले आणि त्यांनी जे सुरू केलं तर त्यांच्या मुलांनी, अजून एका मुलाने, दुसरा मुलगा कर्जबाजारी झाला पप्पांची संपत्ती असून पण, आणि एका मुलाने पूर्ण त्याच्या नवीन उंचाईला त्याने पोहोचून ठेवलंय ते काम. तर ते कुठून आले होते, ते एकदम नॉर्मल घरातूनच आले होते, तरी त्यांनी ते करू शकले का, तर काय ते छोटे छोटे कामं त्यांनी बेस्ट लेवलला केले म्हणून. And how it is it that two people can start out in the same career and yet one person's career goes from success to even greater success while the other person works himself or herself into the ground with little success no matter how hard they try. तर त्या दोन लोकांनी जर सेम करिअर स्टार्ट केलं तर एक जण त्या करिअरच्या पूर्ण एकदम ग्रेटेस्ट सक्सेसला पोहोचतो आणि एक तेवढा जिथे छोटं सक्सेस त्याला मिळालंय तिथेच असतो तो. तर दोघं सेम लेवलला ट्राय करून पण एक एकदम जास्त सक्सेसफुल होतो आणि दुसरा का नाही. तर आपण हे सचिन तेंडुलकरचा फ्रेंड जो होता तो त्याचं नाव काय, ते ते दोघांचं नेहमी कंपॅरिझन व्हायचं, ते सोबत आले होते, सोबत होते, फ्रेंड होते. पण सचिन तेंडुलकर जो पुढे गेला आणि त्यांनी नंतर त्याला तर क्रिकेट म्हणजे एवढं तो मेन स्ट्रीम मध्ये आलाच नाही, तो त्याला सोडावं लागलं. तर हे सगळं जर असतं तर सोबत हा विनोद कांबळी, थँक्यू फॉर रिमाइंडिंग मी. तर त्यांनी, विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकरनी सोबत करिअर स्टार्ट केलं होतं, पण एक जण कुठे पोहोचला आणि दुसरा कुठे पोहोचला. तर वर्गात पण आपल्या तसंच असतं. आता आपल्या वर्गात जर 50 60 70 एका वर्गात मुलं असतील, एका क्लासमध्ये आपण 7th 8th किंवा 10th पर्यंत 12th पर्यंत जातो, तर तेव्हा जे मुलं असतात तर काही बॅक बेंचर असतात, काही मिडल असतात आणि काही टॉपला पोहोचून जातात. तर ते का, कारण प्रत्येक जण त्या कामाला कशा पद्धतीने घेतो, तो किती सिरियसली करतो, सिन्सिअरली करतो, तो किती एफर्ट्स टाकतो, की तो खोटं बोलतो, सुट्ट्या मारतो, काम कमी दर्जाचं करतो, त्याच्यावर त्याची म्हणजे सक्सेस ठरलेलं असतं. आणि अजून दुसरं असतं, द मिसिंग लिंक टू सक्सेस इज ग्रॅटिट्यूड. बिकॉज अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ अट्रॅक्शन यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर व्हॉट यू हॅव टू अट्रॅक्ट सक्सेस टू यू. सो विदाउट ग्रॅटिट्यूड इट्स इम्पॉसिबल टू हॅव परमनंट सक्सेस. तर त्याच्यामध्ये पण ते आभार पण नाही देत, म्हणजे कष्टाची चोरी तर करतातच करतात, पण अजून आभार पण नाही देत की आपल्याला जे काम मिळालंय. आता काही जणांचं सक्सेस येतं, विनोद कांबळीला पण सक्सेस मिळालं होतं, पण त्या सक्सेस त्यांच्या इतकं डोक्यात जातं ते सक्सेस की ते असे स्वतःला काहीतरी ग्रेट समजतात, ते युनिव्हर्सला धन्यवाद नाही देत. त्यांच्याबद्दल मला माहित नाही त्यांनी धन्यवाद दिले की नाही, बट काही लोकांचं असतं की जे धन्यवाद नाही देत, ते बताइए परी। स्वतःला, हॅलो, अहंकार मध्ये चालले जातात की मिनिट हे अनम्यूट होऊन जातं. तर काही लोक ते धन्यवाद नाही देत, त्या सक्सेसचा धन्यवाद नाही देत, युनिव्हर्सचा नाही देत. त्यांना वाटतं जे करतोय ना ते सगळं मीच करतोय, माझ्या बलबुत्यावर मी सक्सेसफुल आहे. ते कोणाला त्याचं श्रेय नाही देत. म्हणजे मी सक्सेसफुल एक जर झाली तर माझ्या पूर्ण फॅमिली मेंबरचं, आजूबाजूचं, स्टाफचं, माझ्या गुरूंचं, त्याच्यात सगळ्यांचं श्रेय आहे. तर काही जण ते कोणाला श्रेय नाही देत, मी एकटा केलं, त्यांना तो अहंकार पण येतो, तो आभार त्यांच्यामध्ये नसल्यामुळे तर ते परमनंट सक्सेसच्या फेजला नाही राहू शकत. म्हणजे काही जण थोड्या वेळ सक्सेसफुल होतात, पण थोड्या वेळ 1 2 वर्ष राहतात, परत ते डाऊनग्रेड होत जातात, परत ते कर्जबाजारी होऊ शकतात, किंवा ते ज्या स्पोर्टमध्ये गेले किंवा संगीत क्षेत्रात गेले तर सगळेच लता मंगेशकर नाही झाले,
सगळेच अरिजित सिंगने झाले. आता अरिजित सिंगने जे सोडलंय गाणं तर सगळ्यांना एवढी हळहळ वाटते, किती त्रास होतोय की हा माणसाचा एवढा छान आवाज पुढे ऐकू नाही येणार आपल्याला. का? तर त्याने त्याचे पूर्ण एफर्ट्स 100% त्या गाण्याला समर्पण आहे त्याचं, आणि तो एकदम साधा राहतो, हंबल राहतो. तो त्या गाण्याच्या बद्दल तो थँकफुल आहे. त्याला आज तो ती विद्या म्हणून, सरस्वती म्हणून तो घेतो, आणि तो त्याची पूजा करतो गाण्याची म्हणून. नाहीतर त्याच्यात अहंकार असता की मीच मीच घडवलंय, माझाच ऍटिट्यूड आहे, मी श्रीमंत आहे, मीच चांगला गायक आहे, हे असतं तर त्याला कोणी डोक्यावर घेतलं नसतं, आणि कोणाला त्या गाणं सोडल्यामुळे हळहळ वाटली नसती. त्यामुळे आपण त्या कामामध्ये किती एफर्ट्स टाकतो टू ब्रिंग सक्सेस और increase the good things in your job or work, like opportunities, promotions, money, brilliant ideas, inspirations, and appreciation. It is essential to be grateful for your job or work. तर मग आपल्याला जे अपॉर्च्युनिटी मिळाल्या पाहिजे, जे जॉब मिळाले पाहिजे, प्रमोशन, मनी, ब्रिलियंट आयडियाज आल्या पाहिजे. कधी कधी आपल्याला बिझनेस करायचा आहे तर आपल्याला ब्रिलियंट आयडियाज असल्या पाहिजे, किंवा बिझनेस नसेल, साधं ऑफिसमध्ये पण असले तरी हे वेगळ्या प्रकारे मी काम कसं करू, रोज जाऊन मेकॅनिकली तेच क्लरिकल काम करायचं, रोज तेच काम करायचं सेम, काही त्याच्यात फरक नाही. जसं तो गाढवती चोजी टाकतो तसं काम करून फायदा नाहीये. तुम्ही त्या कामामध्ये काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे, की हे मी काम इफेक्टिव्हली कसं करू, कमी वेळात कसं करू, हे चांगलं दिसेल असं काय कसं करू. असं जर असेल, तुम्ही त्याच्यात इन्स्पिरेशन शोधत असाल आणि कोणी तुम्हाला अप्रिशिएट करावं असं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या कामाबद्दल एकदम ऑनेस्ट राहावं लागेल, प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील, आणि त्या कामाला आभार व्यक्त करावे लागतील. तर तुम्हाला सगळं मिळेल. मग तुम्हाला द मोर ग्रॅटिट्यूड यू हॅव, द मोर यू विल हॅव टू बी ग्रेटफुल फॉर. मग तुम्हाला जेवढं आभार धन्यवाद त्या कामाबद्दल येईल, तेवढे अपॉर्च्युनिटी येतील की तुम्हाला अजून धन्यवाद किती देऊ, एवढे अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळतील. And you should be getting the idea by now that to increase anything in your life you have to be grateful for that what you already have. आतापर्यंत आपण 7-8 दिवस झाले सोबत ते काम करतोय, आपण थँकफुलनेसच शिकतोय. तर त्याच्यामुळे आतापर्यंत ही आपल्याला आयडिया आली आहे की जे आपल्याला वाढवायचंय तिथे धन्यवाद वाढवायचे. सिंपल फॉर्म्युला, दुसरा काहीच फॉर्म्युला नाही. जिथे आभार व्यक्त करू ती गोष्ट वाढणार, जिथे कंप्लेन करू ती कमी होणार, बस दोनच गोष्टी आहे. So whoever has gratitude for their work will be given more, and he or she will have an abundance. Whoever does not have gratitude for their work, even what he or she will be taken from him or her. तर ज्यांना आपल्या कामाबद्दल धन्यवाद आभार मानतात त्यांना अजून काम दिलं जाईल, आणि जे नाही मानत त्यांच्याकडे आहे ते पण घेतलं जाईल. तर आता कामाबद्दल आपल्याला काय वाटतं की काम आहे, मी थकलो, एवढ्या कामाबद्दल काय आभार मानायचे, मला एवढं काम पडतं, एवढं काम पडतं. आपण तर तक्रारच करत बसतो, मी थकलो, मी थकलो, एवढं बिझी असतो, माझं डोकं दुखलं, ते पाय दुखले. ते पण आपल्याला ते अपॉर्च्युनिटी, आपल्याला काम मिळतंय. लोक अनएम्प्लॉईड आहेत, लोकांना काम नाही मिळत आहे. हाऊसवाईफ ज्या आहेत त्यांना पण वाटतं मला घरातलं काम मिळतं. अरे पण आपण वाईफ आहे कोणाची, तर ते आपण वाईफ म्हणून काम करतोय. काहींचे लग्न होत नाही, त्या वाईफ व्हायला तरसल्या. आपल्याला पोरांचं काम करावं लागतं, पण कोणाला पोरं होत नाही की त्या पोरांचं काम करायला ते तरसलेत. म्हणजे आपण जे काम करतोय त्याच्यासाठी पण काही जणांना ते अपॉर्च्युनिटी नाही ते काम करायची. त्याच्यामुळे आपल्याला जे पण काम असेल, हाऊसवाईफचं असेल, झाडायचं असेल, कामवाल्या मावशीचं म्हणजे असेल, कोणतं पण काही, भांडे धुणं, कपडे धुणं, बिझनेस करणं, सेल्स करणं, मार्केटिंग, HR, जे पण तुमचे काम आहेत, बिझनेस पार्टनर, ते सप्लायर, वेंडर, जे तुमचं काम आहे त्याच्याबद्दल खूप धन्यवाद द्या तुम्ही. की ते काम आपल्याला मिळालंय, लोक काम शोधतायत, का लोकांना 12 तास काम नाहीये करायला. तर वेन यू आर ग्रेटफुल फॉर युअर जॉब यू विल बी ऑटोमॅटिकली गिव्ह मोर टू युअर वर्क, अँड व्हेन यू गिव्ह मोर टू युअर वर्क यू विल इन्क्रीज द मनी अँड सक्सेस दॅट इज रिटर्न टू यू. तर तुम्ही जेवढं धन्यवाद द्याल तेवढं तुमचं काम पण वाढेल, मनी पण वाढेल, सक्सेस पण वाढेल, तुम्हाला अप्रिसिएशन पण मिळेल. म्हणजे तुम्ही चांगलं काम केलं तर कोण म्हणणार आहे बाबा यांनी वाईट काम केलं. तर जो वाईट करेल, कामात चोरी करेल त्यालाच वाईट मेमो वगैरे मिळू शकतो, पण जो चांगलं करेल त्याला सक्सेस, अप्रिसिएशन, मनी, त्याला प्रमोशन सगळं मिळू शकतं. तर इफ यू आर नॉट ग्रेटफुल फॉर युअर जॉब यू विल ऑटोमॅटिकली गिव्ह लेस. When you give less, you decrease what comes back to you, and as a result, you will never be happy in your work. You will never give more than you have to, and your job or work will stagnate, and eventually deteriorate, which could mean losing your job. Remember, for those who do not have gratitude, even what they have will be taken from them. तर आजकाल तर जॉब जात आहेत, ही खूप कॉमन गोष्ट आहे की 200-300 लोक, 1000 लोक पण एका एका कंपनीत काढल्या जातात. तर व्हेन यू गिव्ह लेस
यू डिक्रीज व्हॉट कम्स बॅक टू यू. जर तुम्ही कमी आभारी असाल तर ते तुमच्याकडनं रिझल्ट कमी होईल, तुम्हाला हॅपीनेस कमी होईल, मग तुम्हाला पैसा कमी मिळेल, मग तुम्ही त्याच पोझिशनला खूप वर्ष राहाल, तिथे स्टॅग्नन्सी तुम्हाला येईल, तुमचं काम हळूहळू डिटोरिएट, त्याची क्वालिटी कमी होईल आणि फायनली तुम्ही जॉब लॉस कराल. म्हणजे आपल्याला फक्त काय दिसतं, एवढ्या लोकांना जॉबवरून काढलं, पण काही लोक तिथे कंपनीत आहे पण ना, ऑलरेडी आहेत कंपनीत, तर ते आहेत ते का आहेत आणि काढलं त्यांना का काढलं, त्यांनी तर सिलेक्ट केलं असेल काही क्रायटेरियावर की यांना काढायचं. तर तेच लोक असतील ज्यांची कामाची क्वालिटी खराब असेल आणि ते थँकफुल नसतील. तर रिमेंबर फॉर दोज हु डू नॉट हॅव ग्रॅटिट्यूड इवन व्हॉट दे हॅव विल बी टेकन फ्रॉम देम. त्याच्यामुळे ज्यांना आभार नाहीये त्यांच्याकडे जे आहे ऑलरेडी ते पण घेण्यात येईल. The amount you give in gratitude is exactly proportional to the amount you receive in return. तुम्हाला जे रिटर्न मध्ये मिळतंय, जेवढा तुम्ही धन्यवाद दिला, चांगली भावना दिली, तेवढंच मिळतंय एक्झॅक्ट, काहीच कमी जास्त होत नाही. तर यू कंट्रोल द अमाऊंट यू रिसीव्ह बाय द अमाऊंट ऑफ ग्रॅटिट्यूड यू गिव्ह. तर तुम्ही जेवढं द्याल तेवढं तुम्हाला मिळेल. If you are business owner, your business value will increase or decrease according to your gratitude. The more grateful you are for your business, your customers and your employees, the more the business will grow and increase. It is when business owners stop being grateful and replace gratitude with worry that their business spirals down. तर जो बिझनेस ओनर आहे त्यांनी जेवढं थँकफुल राहिला, धन्यवाद दिले कस्टमरला, एम्प्लॉईजला, तर त्याला तेवढा इन्क्रीज होईल त्याच्या बिझनेसमध्ये, किंवा मग नाही दिला तर डिक्रीज होईल. तर त्याचे कस्टमर जातील, एम्प्लॉई जातील आणि बिझनेस पण कमी होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला तक्रारी ज्या आहेत आपल्या त्या धन्यवादाने बदला आणि आपला बिझनेस वाढवा, एवढंच आहे. तर इफ यू आर अ पॅरेंट अँड युअर वर्क इज टेकिंग केअर ऑफ युअर चिल्ड्रन अँड मॅनेजिंग युअर होम, look for the things to be grateful for at this time in your life. It is often a once in a lifetime opportunity, and when you can be grateful for this time, you will attract more support, more help, more beautiful moments, and more happiness to the experience. तर आता आपण जर पॅरेंट आहे आणि आपण आपल्या मुलांची काळजी घेतोय आणि घर पण मॅनेज करतोय, तर ह्याच्यासाठी पण आपण थँकफुल असलं पाहिजे, कारण आपली ही लाईफ टाईमची एकदाच अपॉर्च्युनिटी येते. मुलांचं लहानपण कधीच येत नाही परत. म्हणजे किती मोठे झाले आणि मोठे झाल्यावर तुम्ही त्यांना प्रॉपर्टी दिली, गाडी बंगले सगळे दिले, पण त्यांचं लहानपणीचं पहिला दात आलेला, पहिलं चाललेलं, पहिलं त्यांनी काय शब्द बोलला, हे जर तुम्ही मिस केलं असेल ना आयुष्यात, तर तो आनंद जो आहे तो कशातच मिळू शकत नाही. आणि मी माझ्या मताशी बाकीचे ऍग्री असतील, आय डोंट नो, पण मी त्या मोमेंटसाठी माझे जॉब सोडलेत, दोघी मुलांसाठी मी जॉब सोडलेत. म्हणजे मला असं होतं की नाही, मी त्यांच्या सोबत राहू. म्हणजे हा माझा ऍटिट्यूड आहे की मला मनीपेक्षा पण मी जर त्यांना योग्य व्यक्ती बनवू शकली, मी त्यांना योग्य वेळ देऊ शकली माझा, आणि माझ्यासारखा वेळ दुसरं कोणी देऊ शकत नाही. म्हणजे दुसरे सगळे आहेत नो डाऊट, पण दुसरे जर पाळणा घरात ठेवलं, कोणी हेल्पला आलं आणि काही म्हणजे सासू सासरे आई वडील त्यांना जर जमत नसेल, ते कधीतरी येत असतील, तर मग आपण आपल्या मुलांना कामवाली बाई जवळ ठेवणं किंवा त्यांना पाळणा घरात ठेवणं हे मला तरी म्हणजे पटलं नाही. त्यामुळे मी स्वतः त्यांच्यासाठी वेळ काढला आणि जेव्हा मला वाटेल तेव्हा मी माझं काम सुरू करेल. तर त्यांचं जे छोटे असतात तेव्हाचे 5 वर्ष जे असतात ते खूप क्रिटिकल असतात, तेव्हा आई वडिलांची त्यांना खरंच गरज असते आणि तेव्हा त्यांचं सबकॉन्शियस माइंड डेव्हलप होत असतं. तर तेव्हा आपण जे सीडिंग करू ना ते लाईफ लॉंग चालतं. मग थोडे मोठे झाल्यावर त्यांना समजतं की आई वडिलांना आपल्याला जॉबची गरज आहे किंवा कसली, तर ते समजू शकतात. पण लहानपणी जर त्यांना तो कम्फर्ट नाही मिळाला, तर ते त्या भुकेसाठी, त्या प्रेमाच्या भुकेसाठी खूप तरसतात. तर त्यामुळे आपण तो वेळ त्यांना दिला पाहिजे. तर यू शुड लव्ह युअर जॉब, आणि त्या वेळेसाठी थँकफुल असलो पाहिजे. कधी कधी होते चिडचिड की आपण एवढं एज्युकेशन घेऊन आपण घरी मुलांचीच काळजी घेत बसलोय, घरकाम करत बसलोय असतं. पण जेव्हा ते आपलं सगुण करतात, काही करतात ऍक्टिव्हिटी ना, तेव्हा आपल्याला छान वाटतं की मी होती आणि मी हे बघू शकली, त्यामुळे ते समाधान असतं. You should love your job, whatever it is, and be excited about going to work. And you should not settle for anything less. If you don't feel that way about your current job, or if it's not your dream job, the way to receive your dream job is by first being grateful for the job you have. तर आत्ता काहींचं असं असेल की आत्ता नावडता जॉब असेल, आत्ता त्यांना एक्झॅक्टली काम करतायत ते आवडत नसेल, पण आता जे काम करत आहेत तुम्ही नाही आवडत आहे, पण करायचं तर एनी हवं आहे. पण मग तुम्हाला नाही आवडत ते काम करण्यापासून तर तुम्हाला जर्नी करायची जे आवडतं तिथपर्यंत. तर जे नाही आवडत तिथून जाण्यासाठी काय, तक्रार करून खाली जाणार की आभार व्यक्त करून वर जाणार? तर तुम्ही जो नावडता जॉब आहे त्याच्यात पण काम प्रामाणिक
पूर्णपणे करा, की मला नाही आवडत आहे म्हणून मी हे टास्क कसं नाही का कसं तरी सारवल्यासारखं कसं तरी काम करतो, 2-4 गोष्टी टिक करतो ज्या गरजेच्या आहेत आणि बाकी अर्धवट तसंच सोडतो. पाट्या टाकल्यासारखं आज प्रेझेंटी लावली, घरी गेलो, आलो आणि तसंच करतोय आपण काम. तर असं कधीच नसलं पाहिजे. जर तुम्ही आत्ताच्या करंट जॉब बद्दल थँकफुल राहाल, तर आपोआप तुम्हाला अशी अपॉर्च्युनिटी येईल, की तुम्ही ड्रीम जॉब पर्यंत पोहोचाल. तर एक केस अशी होती एका मुलाची, की त्याला एक ड्रीम कंपनीमध्ये जायचं होतं. तर त्यांनी मॅजिक बुक प्रॅक्टिस केली सोबत आम्ही त्या सगळ्यांनी ग्रुपमध्ये. तर त्याला तो ड्रीम जॉब मिळाला पण. पण मिळाला आणि काही दिवसांनी प्रत्येक कंपनीत असा ड्रीम जॉब आपल्यासाठी जरी असला तरी त्या कंपनीत पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघं असतात. लोक पण दोघं असतात. थोडंफार काही निगेटिव्ह पार्ट्स पण असतात. कुठेच जाऊन तुम्हाला परफेक्ट कंपनी ना आता परफेक्ट जॉब आणि परफेक्ट काम असं परफेक्शन कुठेच नाहीये. जे पण पृथ्वीवर आहे ते दोन्ही भागात डिवाइड आहे. अंधार उजेड, चांगलं वाईट, ब्लॅक व्हाईट असं सगळं. त्यामुळे सगळ्या गोष्टीला दोन्ही बाजू असतात. तरी ड्रीम खूप मोठी जरी कंपनी असेल तरी काही ना काही पार्ट तिथे मिसिंग असतोच. तो तिथे गेला आणि तिथे त्यांनी जे कलिग्स होते ते कंप्लेन करायचे की काही नाही, प्रमोशनच नाही मिळालं, एवढीच सॅलरी इन्क्रीज मिळाली, इथे तर बॉसच असा आहे, अशा कंप्लेंट्स सुरू केल्या त्या लोकांनी. आणि ह्याचा तर ड्रीम जॉब होता, ह्यानी तर थँकफुल राहायला पाहिजे होतं ना. तो पण त्यांच्यात हामध्ये हा भरत गेला आणि थोड्या दिवसांनी तो पण त्या कंप्लेनवर आला. आणि जेव्हा असा मेजर जॉब लॉस आलं, 5-50 लोक काढले, तेव्हा पहिल्यांदा जॉब त्याचा गेला. मग तो एवढा रडत बसला की मी एवढ्या मेहनतीने, ग्रॅटिट्यूडने, मॅजिक प्रॅक्टिसने तो जॉब मिळवला होता. पण मी तिथे जाऊन त्या लोकांच्या ग्रुपमध्ये मॅजिक प्रॅक्टिस विसरला, त्या कंप्लेंट्स केल्या आणि जो मिळालेला जॉब आहे ड्रीम जॉब तो पण सुटला आणि सॅलरी नंतर मग दुसऱ्या जॉब शोधत कमी सॅलरीवर मग तो ऍडजस्ट झाला. मग असं आपण करतो. आपण आत्ता आहे ना, आपण ज्या सॅलरीला, जिथे, ज्या जॉबला, तिथे पूर्ण मनापासून काम करा, की तुम्हाला ते सोपं जाईल पुढचा ड्रीम जॉब मिळवायला. तर टुडे इमॅजिन दॅट यू हॅव एन इनविजिबल मॅनेजर हुज जॉब इट इज टू कीप अ रेकॉर्ड ऑफ द थॉट्स अँड फिलिंग्स यू हॅव अबाउट युअर जॉब. आता तुम्ही आज इमॅजिन असं करायचं आहे की तुमच्या सोबत आहे ना इनविजिबल मॅनेजर आहे. समजा एखादा इनविजिबल जादूगर सारखं असं खांद्यावर आपलं काहीतरी बसलंय इनविजिबल मॅनेजर आणि तो तुमचं रेकॉर्ड ठेवतोय प्रत्येक थॉटचं. इथे थॉट आहे आणि तो लगेच खांद्यावर बसलाय, तो लिहून घेतोय की काय थॉट आला, काय फिलिंग आली तुमच्या जॉब बद्दल. ह्यांनी तक्रार केली, ह्यांनी पॉझिटिव्ह बोललं, ह्यांनी तक्रार केली. जर समजा आपलं रेकॉर्ड इथेच मेंटेन होतंय, तो इनविजिबल मॅनेजर आहे आपला दिवसभरचा जो आपल्या खांद्यावर बसला असेल आणि आपल्या डोक्यातले विचार लगेच कळत असेल, तर काय होईल? तर इमॅजिन दॅट युअर मॅनेजर विल फॉलो यू वेअर एव्हर यू गो टुडे, पॉइज्ड विथ पेन अँड नोटबुक इन हँड. आता तुम्ही जिथे जिथे जाल तो खांद्यावर तिथे तिथे इनविजिबल मॅनेजर येणार आहे आणि तो पेन आणि नोटबुक आहे त्याच्या हातात आणि तो लिहून घेतोय सगळं की तुम्हाला एक पॉझिटिव्ह आलं, एक निगेटिव्ह आलं असं. तर एव्हरी टाइम यू फाइंड समथिंग अबाउट युअर जॉब टू बी ग्रेटफुल फॉर, युअर मॅनेजर विल मेक अ नोट ऑफ इट. तर तुमचा मॅनेजर आहे ना त्याची नोट करेल जो पण थॉट येईल, जॉयचा किंवा ग्रेटफुलचा जो पण. युअर जॉब इज टू फाइंड ॲज समथिंग ॲज यू कॅन टू बी ग्रेटफुल फॉर, सो ॲट द एंड ऑफ द डे युअर मॅनेजर हॅज अ लॉंग लिस्ट ऑफ ऑल युअर ग्रॅटिट्यूड. द लॉंगर द लिस्ट इट इज, the more magic your invisible manager can bring to your money, work, success, opportunities, enjoyment and fulfillment. तर तुमची जेवढी मोठी लिस्ट असेल ना आज, म्हणजे तुम्ही जेवढे चांगले आभार व्यक्त कराल तेवढी तुमची लिस्ट तो मॅनेजर, इनविजिबल मॅनेजर जो लिहून घेतोय ती जास्त होईल आभाराची लिस्ट. आणि जेवढी लॉंग लिस्ट होईल तेवढं तुमच्या कामामध्ये पैसा मिळेल, सक्सेस मिळेल, अपॉर्च्युनिटी नवीन मिळतील आणि तुम्हाला जास्त जॉय आणि ते काम परिपूर्णतेने करायचा जो सॅटिस्फॅक्शन आहे ना ते खूप महत्वाचं आहे. आपलं मन आहे ना आपल्याला बरोबर आरसा दाखवत असतं. आपण ज्या दिवशी काम चोरी करतो ना तर आपल्या मनात असं येत असतं की नाही, म्हणजे मॅनेजरने मला 10 सांगितले होते, मी 9च केलंय असं आणि ते पण नीट क्वालिटी काम नाही केलंय. तर आणि ज्या दिवशी तुम्ही ते काम असं एकदम मनापासून करता आणि त्याच्यात तुम्हाला भारी, तुम्हाला कळतं की हे मी मनापासून केलंय आणि एक्स्ट्रा एफर्ट टाकले, तर त्याचा रिझल्ट काही पण हो तुम्हाला शांत झोप येते आणि इतकं फुलफिलिंग एक्सपिरियन्स वाटतो ना की तुम्ही ते काम छान केलंय. त्यामुळे त्याचे तुम्ही बघत नाही की मला ह्याचं मनी मिळेल, पैसा मिळेल. त्या भावनेने तुम्ही केलं तर ते आपोआप सगळं मिळत जाईल तुम्हाला. तर थिंक अबाउट ऑल द थिंग्स यू कुड बी ग्रेटफुल फॉर इन युअर वर्क. तर तुम्ही कशाबद्दल ग्रेटफुल आहे तर हे बघायला पाहिजे. तर माझ्या बाबतीत असं होतं, मी आधी स्टेट बँकेत जेव्हा लागली होती तर मला दिवसभरात असं व्हायचं, तेव्हा मी खेड्यात तालुका प्लेसवर होती वैजापूरला आणि तेव्हा सगळ्या खेड्यातले लोक तिथे यायचे. तर ते खेड्यात म्हातारे कोतारे निराधार लोक
काहींना अशिक्षित लोक ते बस पकडून सकाळी पहाटे 7ला निघून 9ला 10ला ब्रांच ओपन होईल तेव्हा आमच्या बाहेर इतके म्हणजे 50-60 लोक दार उघडायच्या आत बसलेले असायचे, सगळे काठ्या विट्या घेऊन म्हातारे लोक, की ते निराधार योजना सगळ्या स्टेट बँकेत सगळ्या योजना असतात, कोणाला टॉयलेटला पैसे आले, घर बांधायला पैसे आले, काही योजनांचे पैसे आले, निराधारची तेव्हा जनधन योजना मोदीजींनी काढली होती त्याचे पैसे आले, म्हणजे ते लोक 100-100 रुपये जरी अकाउंटला आले ना तरी एकाने निरोप दिला त्या गावात तर 50 जण पळत यायचे बस पकडून की हे. आणि मला असं असायचं की मी त्या सगळ्यांना हेल्प करू, सगळ्यांना हेल्प करू, की ते एवढ्या लांबून आले, त्यांच्याकडे 5-10 रुपये त्या बसला नाहीये जायला यायला, तर मी ट्राय करायचे. आणि त्यांनी काही काही वेळेस आहे ना आधार कार्ड नसेल आणलं, पासबुक नसेल आणलं, फक्त त्यांचं नाव शोधून हे करून, आणि एवढे एफर्ट माझे कलिग कोणीच घ्यायचे नाही. आणि काही काही वेळेस मला असं वाटायचं की एका आधार कार्डसाठी त्यांना घरी जातील ते लोक, परत 2-3 दिवसांनी येतील त्या तालुक्याला, त्यांचं भाडं खर्च, म्हातारे असतील, तर मला खूप त्यांचं वाटायचं की मी ह्यांना कशी हेल्प करू. पण माझे म्हणजे आता काही बँकेचे रूल्स असतात की त्याच्या अगेन्स्ट जाऊ नाही शकत, की आधार कार्ड नसेल, पॅन कार्ड नसेल तर आपण त्यांना जास्त हेल्प नाही करू शकत ट्रान्झॅक्शन वाईज, किंवा काही माहिती द्यायची असेल तर मला त्या गोष्टीचं वाईट वाटायचं. पण मला जेव्हा पण अपॉर्च्युनिटी असेल की मी बियॉन्ड द लाईन काही काम करू त्यांच्यासाठी, तर मी नेहमी करायची. इव्हन मी प्रेग्नेंट होती तर इतक्या मोठ्या लाईन असायच्या, मी काही फ्रुट्स घेऊन गेली असेल, पाणी घेऊन गेली असेल ना प्यायला, तरी ते माझ्याने पिल्याने जायचं, कारण आपण पित असताना त्यांचा नंबर आला आणि मी जर पाणी प्यायला घेतलं, थांबलं 5 मिनिटं पाणी प्यायला घेतलं, तर त्या लोकांना असं असायचं आता हिचा लंच टाइम होऊन जाईल आणि ही माझं माझं काम सोडून आता ही पाणी पित बसली, तर त्यांचा एवढा चेहऱ्यावर असा राग असायचा ना की माझा नंबर कर पहिले मग तू पाणी पी. तो मोस्टली माझ्यानी पाणी पण नाही पिलं जायचं ना ते ऍपल खाल्लं जायचं, किंवा काही मध्ये मला भूक लागली तर म्हणजे मला असं असायचं की नाही, ते लोक जास्त लांबून आणले, मी तर एसी मध्ये बसून लॅपटॉपवर काम करते, म्हणजे सॅलरी किती पण असो, पण आपण त्या लोकांसाठी एक एक्स्ट्रा एफर्ट आपण दिला पाहिजे, मला असं वाटतं. तर थिंक अबाउट ऑल द थिंग्स यू कुड बी ग्रेटफुल फॉर इन युअर वर्क. To begin with, think about the fact that you actually have a job. Think about how many people are unemployed. Who would give anything to have a job? Think about the time saving equipment used, such as phones, printers, the internet, and the computers. तर आता आपण आपल्या कामाबद्दल धन्यवाद कसे देऊ शकतो, की आपल्याला आज जॉब आहे, बाकीचे अनएम्प्लॉईड लोक आहे ज्यांना जॉब नाही आहे, त्यांना त्यांना काही केलं तरी जॉब पाहिजे असतो. म्हणजे बँकेत आमच्या इथे असा माणूस आला होता की त्याच्या मुलाला त्याला जॉब लावायचा होता आणि त्याच्यासाठी पैसे भरायला तो कर्ज घ्यायला आला होता. आणि त्याला जॉब कुठे लावायचा होता, की हे शिर्डीच्या संस्थान आहे जे ना देवाचं ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टमध्ये काहीतरी छोटी मोठी क्लरिकल नोकरी होती, म्हणजे ते गव्हर्नमेंट पण नाहीये, प्रायव्हेट ट्रस्ट आहे, तिथे 2 लाख रुपये भरायचे आणि तो 10,000चा जॉब घ्यायचा. ह्याच्यासाठी तो माणूस बँकेत कर्ज घ्यायला आला, ते मिळणारच नव्हतं, अशा जॉबसाठी मिळत नाही. पण त्या जॉबसाठी, त्या 10,000च्या नोकरीसाठी कर्ज घेऊन घेणारे लोक पण आहेत आणि ते भ्रष्टाचार करणारे लोक पण आहे. म्हणजे इतके लोक अनएम्प्लॉईड आहे, एवढे अनएज्युकेटेड आहे, त्यांना ही पण अवेअरनेस नाहीये की कुठे पैसे भरले पाहिजे, कुठे नाही भरले पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला न पैसे भरता, कुठे काही न करता जर जॉब लागलाय, त्याच्यासाठी थँकफुल व्हा. परत आपल्याकडे इक्विपमेंट आहे आजकाल, तर फोन आहे, टाइम सेव्ह होतो आपला. पूर्वीसारखं नाही की सगळे रजिस्टर भरायला लागतात, आपल्याला कम्प्युटर आहे, इंटरनेट आहे, प्रिंटर्स आहे, फोन्स आहे, त्यामुळे आपलं काम सोपं झालंय. परत आपण ऑफिसला जिथे जातो तिथे स्टाफ आहे जो, त्यांच्याशी आपली फ्रेंडशिप होते. थिंक अबाउट द पीपल यू वर्क विथ अँड द फ्रेंडशिप यू हॅव विथ देम. थिंक अबाउट द पीपल हू मेक युअर जॉब इझियर, सच ॲज रिसेप्शनिस्ट, असिस्टंट, जॅनिटर्स अँड डिलिव्हरी पीपल. तर आपल्याला आपले जॉब इझी करण्यासाठी खूप सारे लोक हेल्प करत असतात, जसे रिसेप्शनिस्ट, असिस्टंट, जॅनिटर्स, डिलिव्हरी बॉईज जसे आहे झोमॅटो, स्विगीवाले, तर खूप जण आपला जॉब इझी करत असतात. थिंक अबाउट हाऊ गुड इट फील्स when you receive your paycheck, and think about the favorite aspect of your job that you love doing. तर आपल्याला ज्या दिवशी सॅलरी येते त्या दिवशी किती आनंद वाटतो, तो आपला फेवरेट डे असतो सॅलरी डे, तेव्हा आपल्याला तो, आणि आपण त्या दिवशी काय करतो जे, आणि आपल्या कामातला लव्हिंग पार्ट कोणता, आपल्याला कोणत्या जॉबच्या पूर्ण दिवसाच्या जॉबमध्ये एखादं काम असतं जे आपल्या आवडीचं असतं, त्या तो आठवा आणि ह्या सगळ्याबद्दल आपण थँक्यू म्हणू शकतो. तर आता आपल्याला ऑफिसला भूक पण लागली तर आपल्याला इतकं सोपं आहे, स्विगी आणि झोमॅटोवरनं आपण ऑर्डर करू शकतो, म्हणजे ते पण आपल्याला हेल्प जे करतात त्यांच्या कामातून, त्याच्याबद्दल आपण थँकफुल होऊ शकतो.
तर have your invisible manager make a note each time you find something you are grateful for by saying, I am so grateful for what? I am so grateful for this laptop because it is helping me to reach to these people, so many people. The more deeply your manager can see you are feeling gratitude, the sooner your manager can start to make the magic happen in your work. And the more magic will be created. It is possible that you could generate so much gratitude for your work in one day that you would see the circumstances instantly improve. Lucky breaks don't happen by accident. They are simply gratitude's magical power at work. तर त्या आपला इनविजिबल मॅनेजर जो आपल्या सोबत आहे तो आपलं लिहून घेतोय किती वेळा आपण आहे. तर तो मॅजिक क्रिएट करणार आहे आपल्यापासून. तर आपण जेवढं डीप ते ग्रॅटिट्यूड आज कामाबद्दल आपण जे फील करणार आहे ना, तर आता समजा मी भाजी कापली, तर त्या सुरीला पण मी थँक्यू म्हणू, त्या भाजीला पण मी थँक्यू म्हणू. माझं काम काय आज भाजी बनवणं. तर मी तिथे त्याला थँक्यू म्हणणार. ऑफिसमध्ये गेलो आपण एक मेल टाईप करतोय, तर मेल टाईप करताना आपण त्याच्यामध्ये 4 लोकांना तो पाठवणार आहे. त्याच्यात सीसी ठेवणार, कोणाला पाठवायचे त्यांचे नावं टाकणार, आपण डेटा टाकणार, मध्ये काय इन्फॉर्मेशन लिहायची. तर आपल्याला ती इन्फॉर्मेशन पण आपण एकटे नसतो क्रिएट करत. आपण डेटा अजून 4 जणांकडनं गोळा केलेला असतो. त्यांनी आपल्याला हेल्प केली. आपल्या माइंड शाबूत आहे की आपण तो डेटा लिहितोय, तो ईमेल लिहितोय, तो 4 लोकांना पाठवून ते पुढे ऍक्शन घेणार आहे. तर मग आपण त्या पूर्ण ईमेल बद्दल, एका ईमेल बद्दल सुद्धा 4-10 थँक्यू म्हणू शकतो आपण. तर आपल्या कामात किती किती आभार शोधायचे ना, एक पण छोटी अपॉर्च्युनिटी नका सोडू. म्हणजे स्वयंपाकच करायचं झालं तर तीळ, मोहरी, जिरं, कोथिंबीर, मिरची, भाजी, मसाले सगळ्याला धन्यवाद म्हणू शकतो आपण. ते मसाले पण आपण नाही बनवत, कोणीतरी पाठवतं, कोणीतरी दळून देतं, ते पण आहे. म्हणजे आपण म्हणायचं झालं तर खूप सारे धन्यवाद म्हणू शकतो. डेस्कवर बसलोय तर डेस्कला ग्रॅटिट्यूड, लॅपटॉपला, पाण्याच्या बॉटलला, पेन, वही, लॅपटॉप सगळ्याला आपण थँक्यू म्हणू शकतो. आणि तेवढाच तो आपला इनविजिबल मॅनेजर आपल्याला ती लिस्ट मोठी करू शकतो. आणि मग त्यांनी दिलं लकी ब्रेक्स आहे ना, ज्यांना लकी ब्रेक मिळतो, याला एकाला ब्रेक मिळाला म्हणजे एखादी अपॉर्च्युनिटी चांगली मिळाली, तर ती आपोआप नाही होत. त्याने आधी काहीतरी थँकफुलनेस केलेला असतो, तो शुक्रिया अदा करत असतो नेहमी, तेव्हा त्याला ते मिळतं. तर इफ दिस वर्क्स लाईक मॅजिक प्रॅक्टिस फॉल्स ऑन अ वीकेंड और व्हेन यू आर नॉट ॲट वर्क, move on to the next day's practice or practices and then go back and use this magical practice on the first day you are back at work. तर आज जर समजा, आज तर मंडेच होता त्यामुळे सगळ्यांनी काम केलंच आहे, उद्या पण ट्युजडे. पण काही वेळेस काही जण पुस्तक वाचताना समजा सॅटर्डे किंवा संडे आला तर त्यांनी नेक्स्ट डेची प्रॅक्टिस करायला लावली आणि जेव्हा तुम्ही कामावर जाल तेव्हा ती प्रॅक्टिस करायची ह्याची मॅजिकल ह्याची. तो वर्क्स लाईक अ मॅजिक. मॅजिक प्रॅक्टिस नंबर 6 वर्क्स लाईक मॅजिक. रिपीट स्टेप्स 1 to 3 ऑफ मॅजिक प्रॅक्टिस नंबर 1. Count your blessings. Make a list of 10 blessings. Write why you are grateful. Reread your list. Say thank you, thank you, thank you, and feel gratitude for each one. तर आता ही पहिली प्रॅक्टिस, ही पहिल्या दिवसापासून आहे आपली. सकाळी उठल्या उठल्या 10 गोष्टींचे ग्रॅटिट्यूड आपल्याला धन्यवाद मानायचेच. सकाळी सकाळी बेड जवळ आपली वही आणि पेन असलं पाहिजे. उठले, डोळे उघडले, आपण 10 गोष्टींना, फॅनला, एसीला, बेडला, माझ्या झोपेला, चांगल्या स्वप्नांना, माझ्या बॉडीला की मी छान उठलो, माझे हात छान आहे की मी लिहू शकतोय, मला आज मी जिवंत उठलो आणि हेल्दी हॅपी उठलो, माझ्या पायावर चालू शकलो. अशा 10 कोणत्या पण रॅन्डम तुम्ही थँक्यू 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 म्हणू शकता. नंतर while at work today, imagine you have an invisible manager following you around taking notes every time you find something to be grateful for. Your job today is to look for as many things as you can to be grateful for. तर आता तुम्ही आता कामाला जाणार. सकाळचे ग्रॅटिट्यूड झाले, आवरलं, अंघोळ पाणी झाली, तुम्ही नाश्ता करून ऑफिसला जेव्हा जाल तेव्हा कामाचे तुम्ही 8 तास आपण जॉब करतो, 8-9 तास ऍव्हरेज सगळे जॉब करतात. तर 8-9 तासामध्ये तुम्ही डुईंग करताय. डुईंग म्हणजे आपण कर्म करतोय आणि आपण बिईंग म्हणजे चांगल्या फिलिंग मध्ये करतोय आणि कर्म पण करतोय. तर बिईंग डुईंग असलं ना तर ते आपल्याला हॅव्हिंग देतं. आपल्या 3 गोष्टी असतात. बिईंग, सिक्रेट मूव्ही मध्ये दाखवलंय, बिईंग
म्हणजे चांगल्या विचारात असणं, डुईंग म्हणजे त्या चांगल्या भावनेने काम करणं आणि मग चांगलं हॅव्हिंग होतं. हॅव्हिंग म्हणजे आपल्याला ते युनिव्हर्स आपलं स्वप्न, ड्रीम्स पूर्ण करून देतं. त्याच्यात बीइंग, डुईंग तुमचं एक असलं पाहिजे. म्हणजे मनात ते वेगळं आणि ॲक्शनमध्ये वेगळं असं असेल ना, तर तुम्ही कॉन्ट्राडिक्ट करता. बाहेरून दाखवताय की मी खूप सुंदर काम करतो. इतकं सुंदर काम करतो, भारी, माझ्यासारखं कोणीच नाही. पण मनात त्या कामाबद्दल निगेटिव्हिटी, काय काम आहे, मलाच एकट्याला करावं लागतं, हे तर कोणीच करत नाही. माझ्याच वाट्याला हे काम का येतं? अशा फिलिंगने जर तुम्ही केलं आणि जगाला तर दिसतंय तुम्ही छान केलं. पण तुमचं जेव्हा हॅव्हिंग रिझल्ट येईल ना, तेव्हा त्या रिझल्टवरून कळून जातं, की कोणी किती काम केलंय किंवा कशा क्वालिटीचं काम केलंय. त्याच्यामुळे आपण बीइंगमध्ये पण थँकफुल राहा, डुईंगमध्ये पण चांगलं करा, तर आपल्याला हॅव्हिंग चांगलं होणार आहे. तर बीइंग, डुईंग, हॅव्हिंग हे 8 तास जर तुम्ही केलं, 8 तास सेवेमध्ये राहिले, असं समजा की आपण सेवा देतोय कुठेतरी. कामच आपली सेवा आहे. काय म्हणतो आपण? कर्म करत राहा म्हणतो ना, फळाची चिंता नका करू. जे कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, की कर्म कर, फळाची चिंता नको करू. तर फळाची चिंता का नको करू? सांगितलंय कारण फळ आपल्याला माहितीच आहे. आता आपण जर हा 1 महिना जॉब केला, तर त्याची सॅलरी मिळणार. हे फळ आहेच. मग फळाची चिंता का करायची आपल्याला? रिझल्ट माहिती आहे. मी आज झाड लावलं, एक बी टाकलं, त्याची मशागत केली, पाणी टाकलं. मला माहिती आहे त्या फळाचं झाड येणारच आहे. आंब्याचं झाड आंब्याची बी लावली तर आंब्याचं झाड येणारच आहे. तर त्या फळाची चिंता नको करू. हे सांगितलंय. पण कर्म करत राहायचं सांगितलंय. पण आपण काय करतो? कर्मात कंजूसी करतोय आणि फळ मला चांगलं पाहिजे याची. म्हणजे आपण किती उलटं काम करतोय, की कर्म काही आपल्याला चांगले क्वालिटीचे करायचे नाही. ती बी टाकून दिलं तिथे, पण त्याला पाणी वेळेवर टाकायचं नाही, त्याची मशागत करायची नाही त्या शेतीची आणि आपल्याला फळ आंबे एकदम गोड, रसाळ, मधुर पाहिजे. म्हणजे मी कामात कंजूसी करू, मी कामात वेळेवर ऑफिसला नाही जाणार, लेट जाणार, नीट 10 कामं दिले त्याच्यातले 9-8 असे बॉसच्या नजरा चुकवून चुकीचे कामं करणार आणि मला फळ काय पाहिजे, की मोठं प्रमोशन, मोठी सॅलरी, मोठा गाडी, मोठी बंगला. तर असं कधीच नाही होणार आहे. बीइंग, डुइंग अँड देन हॅव्हिंग आणि जर तुमचं बीइंग म्हणजे चांगले विचार असतील, कर्म चांगलं असेल, तर तुम्हाला फळाची चिंता करावीच नाही लागणार. फळाची चिंता त्यालाच करावी लागते, जो कर्मात चूक करतो. त्याला मग त्याला भीती वाटायला लागते ना. ती मी आहे ना, कबीरला झोपताना रोज ती मांजरीची स्टोरी सांगते. मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी असते ना ती स्टोरी. तो रोज बुडबुड, बुडबुड करत असतो ती स्टोरी ऐकून. तर मला त्याच्यात तेच आठवतं, की तिला माहित आहे ना, ती भामटेपणा तिने केलेला असतो. तर तिला ती बुडणार आहे याची भीती आधीच असते. ज्यांना माहिती आहे की आपण खीर खाल्ली नाहीये, तर ते बुडणारच नाहीये. तसं जो कर्मात चुकलेला आहे ना, त्याला बरोबर माहिती की आता मला फळ मिळेल की नाही, तो डाऊट होऊ शकतो. त्यालाच डाऊट येऊ शकतो. तर कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे फळाची चिंता करू नको. तू कर्म चांगलं कर. फळ आपोआपच येणार आहे युनिव्हर्सकडनं. तर हॅव युअर मॅनेजर मेक अ नोट each टाइम यू फाइंड समथिंग यू आर ग्रेटफुल फॉर बाय सेइंग आय एम सो ग्रेटफुल फॉर व्हॉट अँड फील ॲज ग्रेटफुल ॲज यू कॅन. तर तुमचा मॅनेजर तो खांद्यावर जो आहे तो रोज नोट करून घेणार आहे. त्यामुळे तुम्ही ते डीपली थँकफुल राहा. आय एम सो ग्रेटफुल फॉर धिस नोटबुक की मी त्याच्यामध्ये खूप छान माझ्या असाइनमेंट कंप्लीट करते. मी त्या पेनाचा धन्यवाद देते, त्या मी वहीचा धन्यवाद देते, माझ्या वेळेचा धन्यवाद देते, की मला हा वेळ मिळालाय की मी त्याचे ग्रॅटिट्यूड करू. ह्या सगळ्याचा दिला आणि डीपली फील केला तर आपोआप तो माझा मॅनेजर ते नोट काढून घेईल आणि आता मी हे तुम्हाला समजवायचं काम करते तर ह्याच्यामध्ये फक्त मॅजिक बुकच नाही मी जे जे शिकली आहे मला जे जे माहिती आहे मी पूर्ण एफर्ट टाकते की तुमच्यापर्यंत पोहोचू तुम्हाला रिझल्ट आणून देऊ तुमच्या मागे लागू तुमच्याकडनं असाइनमेंट करून घेऊ हे सगळं मला का करते कारण माझं कर्म मला प्युअर ठेवायचंय बाकी ते रिझल्ट वेगळा आहे तुम्हाला रिझल्ट येईल नाही येईल मला येईल नाही येईल किंवा काय फळ कोणाला मिळेल आय डोंट नो बट मला माझं कर्म मला तुमचे आयडियाज सगळ्या डोक्यातले जाळे जळमट एकदम क्लिअर करायचे की कोणाला काहीच डाऊट राहायला नको आणि ते मी मॅजिक बुकच्या 2 स्टेप पुढे जाऊन सांगते सगळ्या गोष्टी 100% माझे देते तर जस्ट बिफोर यू गो टू स्लीप टू नाईट होल्ड युअर मॅजिक रॉक इन वन हँड अँड से द मॅजिक वर्ड्स थँक यू फॉर द बेस्ट थिंग दॅट हॅपन ड्युरिंग द डे तर आपण सकाळी उठल्यावर 10 नोटबुकवर लिहिल्या 10 थँक्यू. परत दिवसभरात 8 तासामध्ये तुम्ही आपला इन्व्हिजिबल मॅनेजर नोट करणार आहे, त्यामुळे कामाबद्दल थँकफुल राहा आणि रात्री झोपताना मॅजिक रॉक करा. मग आपल्या ह्या 3 प्रॅक्टिसेस आहेत आणि आधीच्या ज्या प्रॅक्टिस आहेत ना, ज्या हेल्थबद्दल आहे, मनीबद्दल आहे, त्या ज्यांची हेल्थ चांगली नाही, तर त्यांनी त्या हेल्थ
जोपर्यंत चांगली नाही होत तोपर्यंत त्या प्रॅक्टिसेस करतच राहायच्या. समजा आता कॅन्सर आहे कोणाला, तर तो एका दिवसात बरा नाही होणार. डायबेटीज आहे, बीपी आहे, तर तुम्ही ती प्रॅक्टिस प्रायोरिटीवर घेतली पाहिजे. तुमचा जो पण आजार आहे ती प्रॅक्टिस इतकी शिद्दत मन लावून करा, रोज त्याबद्दल एवढे धन्यवाद म्हणा की तुमचा तो रोग जोपर्यंत बरा नाही होणार, 4 महिने, 6 महिने, वर्ष लागू दे, पण तुम्ही एक वही करून त्याबद्दल तुम्ही धन्यवाद म्हणायचेच आहे बॉडी पार्टचे. आता तुम्हाला पैशाचा मोठा प्रॉब्लेम असेल, कोणतं तरी कर्ज असेल, कुठेतरी फसले एकदम तुम्ही पैशामध्ये, तर तुम्ही पैशाबद्दल एवढा ग्रॅटिट्यूड करा. पैशामध्ये म्हणजे पास्ट टेन्स मध्ये जे पण तुम्हाला पैशाच्या रूपात जे मिळालंय, छोट्या सुई धाग्यापासून मी काल सांगितलं, तर सेवामध्ये फ्रीमध्ये आपल्याला केक मिळाल्यापासून आई वडिलांचं एज्युकेशन, कपडे लत्ते, खाणं पिणं, डॉक्टर, सगळ्या सगळ्यामध्ये पैशाचे करा. रिलेशनशिप मध्ये आई वडिलांशी काही संबंध खराब आहे, भावा बहिणीशी, सासू सासऱ्यांशी, कोणाशी पण, रिलेटिव्ह, फ्रेंड्स, बॉस, कलिग, कस्टमर, एखादा डील, सप्लायर, वेंडर, कोणाशी पण खराब आहे तुम्हाला, क्लायंटशी रिलेशन खराब झाले, एचआरशी झालंय, कलिगशी झालंय, ते रिलेशन त्याचा फोटो घेऊन तुम्ही ते करा. म्हणजे जो पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे ते तर मागच्या प्रॅक्टिसेस करायच्याच आहे, आणि ह्या डेली जे होमवर्क येत आहे ते 3 तर करायचेच आहे. सकाळी 10, दुपारची जी प्रॅक्टिस आहे ती रेग्युलरची, आणि रात्री झोपताना मॅजिक रॉक. आणि आज ही कर्माची प्रॅक्टिस का अ, अ, म्हणजे इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये कर्मच सांगितलंय. भगवद्गीतेत सांगितलं असेल, कोणतं बायबल असेल, कुराण असेल, कोणीच म्हटलं नाही की बाबा इच्छा करा, स्वप्न पहा आणि झोपून घ्या, चादर तनके सो जाओ, असं कोणीच नाही म्हटलं. तर त्याच्यामुळे तुम्ही ते कर्म नेहमी चांगलं करत राहा. मला माझ्या गोष्टीमध्ये असं आहे की आता साधं ऑफिसचं काम असेल तरी ते आपण मन लावून करतोच. पण मला भांडे घासायचं जर असेल ना, मला साफसफाईचं खूप वेड आहे. तर काही लोकं काय करतात, की आपल्या घरी खूप छान काम करतील. स्वतःच्या घरी ना एकदम चकाचक भांडे, चकाचक झाडून घर असं साफ ठेवतात. पण दुसरीकडे गेलो आपण, पाहुणे म्हणून गेलो किंवा कोणाकडे गेलो ना, तर ते एकदम असं लोअर क्वालिटीचं काम करतात. हां, आता आपण आलो इथे, एवढे माणसं आहेत तर कशाला? तर आपण आहे ना थोडंसं हलकं पटापट असं नुसतं विसळून ते भांडे ठेवून द्यायचे. तर मला तसं कधीच नाही आवडत, की आपण आहे ना ज्या क्वालिटीने आपल्या घरी झाडू, आपल्या घरी भांडे धुवू, आपल्या घरी ओटा धुवू, त्याच क्वालिटीने दुसरीकडे केलं पाहिजे. इव्हन मला अहमदाबादला मी बँकेचा एक्सपिरियन्स नंतर, ब्रेक नंतर जॉबला लागली. तर मला खूप कमी सॅलरी मिळाली तिथे, कारण माझा 3 वर्षाचा गॅप पण होता आणि बँकिंग एक्सपिरियन्स मला तिथे कामाचा नव्हता. पण तिथे डेली आहे ना, इम्पोर्टची कंपनी होती. तिथे डेली इम्पोर्ट एवढं व्हायचं, खूप सारे मेल यायचे. इतके मेल यायचे ना, की काल जर सुट्टी घेतली असेल, तर आपलं दुसऱ्या दिवशी डोकंच दुखेल, की म्हणजे कालचे पण 200-100 मेल, आजचे पण मेल, ते दोघं मेल संपवूनच टास्क असायचं. तर ॲक्शन तर वेगळ्याच अजून. तर आम्ही एकदा दिल्लीला गेलो होतो तेव्हा, तर 4-5 दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या. तर मला त्या सुट्टीच्या आनंदापेक्षा आहे ना, ते मेल मला किती साठतील ते टेन्शन होतं. तर मी जोपर्यंत 4-5 दिवसात गेली, 500 मेल माझे पेंडिंग होते. आणि सॅटरडे आमचा हाल्फ डे असायचा. तर मला असं की आता सॅटरडे आणि मंडेला तर अजून काम. मग सॅटरडे हाल्फ डेला सगळे घरी चालले होते. 1 वाजला की सगळे असे 1-1:30ला पटकन सुटून जायचे. 5 मिनिटात ऑफिस रिटर्न, रिकामं व्हायचं. तर तिथे हे बॅकअप करत असायचे ना आयटी सेलचे लोकं. आयटीचं काम चालू असायचं. आयटीचं पर्सन तिथे असायचे आणि एखादं कोणाला म्हणजे शिपाई वगैरे कोणी असेल तर तेच असायचे. तर त्या दिवशी मला कोणी म्हटलं नाही, काही नाही. मी एकटी थांबलेली होती. आणि मला कोणाकडनं होप्स पण नव्हत्या. मी मॅनेजरला पण नाही सांगितलं. पण मी 1:30 ते 5-5:30 पर्यंत तर सगळे मेल क्लिअर केले. सगळ्याच्या काय-काय ॲक्शन घ्यायच्या ते केलं. रिप्लायज द्यायचे ते तसं, आणि मग घरी गेली. आणि तिथे कॅमेरे असतात कंपनीमध्ये, आणि मला काही नव्हतं त्याचं. माझं काम केलं कारण माझं काम कमी केलं मी, आणि वेळेवर ॲक्शन घ्यायच्या होत्या. मग मंडेला मी आली. सगळे मला असे सेलिब्रिटी सारखे बघत होते. की काय म्हणजे ते कॅमेऱ्यामध्ये आमच्या कंपनीच्या हेडनी बघितलं असेल, एचआरनी बघितलं असेल, सगळीकडे न्यूज की ही सॅटर्डेला 5 पर्यंत हिने काम केलं, सॅटर्डेला. म्हणलं एवढं काय आहे त्याच्यात? माझं काम होतं, मी संपवलं. पण ते असे की कोणी बसत नाही, आणि ते पर्सनल काम पण नाही, आणि तुला कोणी ओरडलं पण नसतं. तू सुट्टी घेतली, सॅटर्डेला हाल्फ डे होता, मग आली घरी. बट ते असतं, आपल्याला सॅलरी किती पण असो. आणि त्या कंपनीतले जे माझे रिलेशन्स आहे ना, तिथले एचआर असतील, तिथे माझा मॅनेजर असेल, ते माझ्या अजून पण कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यांच्यात 2-4 लोकं आत्ता ह्या सेशन वर्कशॉपला पण जॉइन आहेत. म्हणजे जर मला कधी अहमदाबादला जावं लागलं, तर ते पहिले लोकं माझ्यासाठी उभे आहेत, की ते मला मदत करतील. म्हणजे तुमचं रिलेशन आहे ना, फक्त त्या कामाशी रिलेटेड नाहीये, की मी ती कंपनी सोडली आणि माझं काम संपलं. तर ते रिलेशन त्या कामामुळे, तुमच्या ऑनेस्टीमुळे, त्या कर्माचे फळं तुम्ही किती आयुष्यभर खाल ना,
ते सांगू नाही शकत. म्हणजे ते रिलेशन आमचं असं झालंय की म्हणजे ते अजून पण इराला विचारतात, गोष्टी विचारतात, तू कुठे गेली, कुठे शिफ्ट झाली, म्हणजे असे पर्सनल लेवलला. का तर आपण ते तेवढं डेडिकेशननी ते काम म्हणून न करता एक फॅमिली आपलं द्यायचं म्हणून केलं. तर आपण किती सॅलरी मिळते, किती छोटं काम आहे, ते कधीच बघायला नाही पाहिजे आपण. आणि ते काम करत करत आहे ना आपण कुठे पोहोचू हे आपल्याला सांगता नाही येत. आणि तर आपल्याकडे तर खूप सारे उदाहरण आहे. जसं हे तुकाराम महाराज असतील, तर तुकाराम महाराज होते, त्यांचं वाण्याचं दुकान होतं. पण ते ते करता करता पण परमात्मा करत होते आणि कामातूनच तुम्ही देवाकडे जाऊ शकता. त्या कामच तुमची पूजा आहे. आताच आपले कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी जे ते म्हणतात, आपले शेतात काम करताना. चोखामेळा असतील, कुंभार होते, सावतामाळी होते. सावतामाळी आणि कुंभार कोण होते ते? ते होते तुकाराम महाराज होते. तर सगळ्यांनी आपलं कामातच देव शोधला. आणि कबीर होते, संत कबीर होते. त्यांचं विणकामाचं काम होतं. ते विणता विणता ते डोळे म्हणायचे आणि ते त्या परमात्म्यापर्यंत ते पोहोचून गेले. म्हणजे त्या कामातून त्यांना एवढी तल्लीनता मिळाली त्या आवडत्या कामामध्ये, की ते त्या परमात्म्यापर्यंत पोहोचून गेले. म्हणजे परमात्म्याला जायला संन्यास घ्यावा नाही लागत आपल्याला. तर संन्यास घेणं म्हणजे पळवाट आहे. संन्यास घेऊन कुठेतरी निघून जायचं आणि करणं. काहींना करत काहींचा असेल त्या जीवनाचा त्याचा म्हणजे तो पर्पज असेल. पण बरेच जणांचं असतं ना, की मी संसार सोडून चालला जाऊ आणि मी एकटाच बसून ध्यान करू. पण उलट तसं नाहीये. संसारातच आपल्याला लर्निंग आहे. तुम्ही किती डिटॅच राहून ते करू शकता. तुम्ही किती ऑनेस्ट राहून करू शकता. त्याच ड्युटी करायच्या आहेत तुम्हाला. पण तो तुम्ही मध्ये सेवाभावाने सेवाभावाने त्याचं काम करत असाल, की मला ही क्लायंटला सर्व्हिस द्यायची आहे. माझा क्लायंट खुश झाला पाहिजे. माझा बॉस खुश झाला पाहिजे. आणि हे काम करून माझ्या नजरेत माझा रिस्पेक्ट वाढला पाहिजे. म्हणजे जग जाऊ दे काहीही म्हणू. पण मीच माझ्या नजरेत स्वतःला पाडून घेतलं, तर मला युनिव्हर्स कोणत्या अँगलनी प्रमोशन, सॅलरी आणि माझे स्वप्न देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या कामांमध्ये ऑनेस्ट राहा. कोणी काहीही म्हणू, ते काम छोटं असो, मोठं असो. कामामध्ये ऑनेस्ट राहणं हे हे मॅजिक बुकचं हे चॅप्टर आवडीचं आहे माझं. कारण आपण काम करूनच मॅनिफेस्टेशन करू शकतो. आपल्याला काय वाटतं फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन करू, मी लिहू, माझ्या नोट्स करू, त्या पण करायच्या, असाइनमेंट पण करायच्या, ते पण आपलं कर्म आहे. पण ते पण असाइनमेंट आहे. वेळेवर रेकॉर्डिंग ऐकणं, वेळेवर प्रेझेंट राहणं, जे लाईव्ह येऊ शकतात त्यांनी लाईव्ह प्रेझेंट राहणं, रेकॉर्डिंग ऐकणं, डेली असाइनमेंट करणं, हे सुद्धा कर्म तुम्ही थँकफुलनेसने केलं आणि ऑनेस्टली डेडिकेशनने केलं आणि प्लस 8 तास आपला जॉब केला, तर आपल्या सगळ्या गोष्टींना रॉकेट स्पीड येऊन जाईल आणि आपल्या मॅनिफेस्टेशनला कोणीच थांबवू नाही शकणार. तर आजचं चॅप्टर एवढंच होतं. छोटं होतं, झालं लवकर. तुम्हाला सगळ्यांना लास्टला जे मेडिटेशन्स करतोय आपण ते आवडतायत का? सगळ्यांना बोलायचा चान्स देते. कोणी अनम्यूट करून सांगू शकता. तर आजची असाइनमेंट हीच आहे, की आपला इनव्हिजिबल मॅनेजर आपल्या खांद्यावर बसलाय आणि आपलं तो लिहून घेतोय. त्यामुळे जर कोणी घरात पण असेल ना, तर कोणी म्हणजे काही म्हणत असतील, की मी काही काम नाही करत, घरातच आहे. पण काहीतरी करतच असाल ना, स्वयंपाक, धुणी, भांडी, झाडू, फरशी, नातवंड सांभाळणं, पोरं सांभाळणं, काहीतरी करणं, कशात पण. तर तुम्ही कशात पण थँकफुल राहू शकता. आणि जे ऑफिसला, जॉबला जातात, करिअर करतात, त्यांचं तर आहेच, की म्हणजे ते सगळ्यांना ते थँकफुल राहू शकतात. चालेल, चल आपण आज मेडिटेशन स्टार्ट करूया. एक मिनिट हा. आवाज येतोय? आवाज येतोय का? मला थम्स करून सांगा. चालेल. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. मोठा श्वास घ्या.
श्वास सोडा, दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. सगळे एकदम पीस फील करा, शांत. सगळा स्ट्रेस, सगळ्या टेन्शन, सगळ्या वरीज निघून जात आहेत. म्युझिकने सगळं डोक्यातलं डिझॉल्व होत आहे, सगळं विरघळून जात आहे. शांत फील करतायत सगळे. इमॅजिन करा की मी सकाळी खूप छान उठलोय, खूप सुंदर झोप झालीये माझी. छान फ्रेश ताजतवान वाटतंय. माझी बॉडी इतकी हलकी फील होते, खूप लाईट फील होते, एकदम फ्रेश. मी सगळ्या अवयवांना थँक्यू म्हणतोय. माझ्या डोळ्यांना थँक्यू, माझ्या डोक्याला थँक्यू, माझ्या चेहऱ्याला थँक्यू, माझ्या नाकाच्या सेन्सला, स्मेलच्या सेन्सला थँक्यू, त्या टेस्ट बडला थँक्यू, त्या कानांना थँक्यू, जे पूर्ण जे टच सेन्स आहे माझा स्किनचा, त्याला थँक्यू. पूर्ण शरीर छान फ्रेश ताजतवान उठलंय. आणि मी खिडकीकडे जातोय आणि खिडकीचे पडदे उघडले. खूप छान असा पहाटेचा सूर्य, लाल बुंद सूर्य दिसतोय. आणि त्या सूर्याची किरणे माझ्या तोंडावर येत आहेत, चेहऱ्यावर अशी छान अशी हलकी हलकी सूर्याची किरणे, पक्ष्यांचा आवाज. सुंदर मॉर्निंग होते, छान अशी ताजीतवानी. मी माझे 10 ग्रॅटिट्यूड लिहितोय डायरीमध्ये. की मला आज इतकं छान फ्रेश उठवल्याबद्दल धन्यवाद. मला ही सुंदर सकाळ, हा सूर्य बघायला दिला त्याबद्दल धन्यवाद. मला एवढा सुंदर पक्ष्यांचा आवाज येतोय त्याबद्दल धन्यवाद. माझ्या सगळे जवळचे माझ्या सोबत आहेत आणि सगळे छान आयुष्य जगतायत, सगळे आरोग्यदायी आहेत, त्याच्याबद्दल धन्यवाद. मला रात्री छान झोपायला मऊ गादी होती, उशी होती, त्याबद्दल धन्यवाद. मला जेवढं पण टेम्परेचर पाहिजे होतं रूमचं तेवढं होतं. एसी असेल, फॅन किंवा हीटर असेल, त्याबद्दल धन्यवाद. आणि मी अशा तऱ्हेने आंघोळ करून फ्रेश होतोय, ब्रश आंघोळ करून, त्या पाण्याचा धन्यवाद. छान कपडे घालून तयार झाले, त्या कपड्यांचा धन्यवाद. छान फ्रुट्स घेतले, नाश्ता केला, छान चहा पिऊन फ्रेश झालोय, त्याबद्दल धन्यवाद. आणि मी आता माझ्या कामाला लागते, ऑफिसला जाते, तर त्याच्यात माझा गाडी भेटली, त्याच्याबद्दल धन्यवाद. छान पोहोचली तिथे, सगळ्यांनी माझं हसून स्माइल देऊन गुड मॉर्निंग करून स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या लॅपटॉपला धन्यवाद, इंटरनेट कनेक्शनला धन्यवाद. माझ्या सगळ्या कलिग्सने मला जे मेल पाठवायचे ते पाठवून ठेवलेत आणि माझ्या बॉसने, माझ्या वेंडर, सप्लायर, ज्यांच्यावर पण माझं काम डिपेंड होतं, त्यांनी सगळ्यांनी त्यांचं टास्क खूप सुंदररित्या पूर्ण केलंय आणि मला मदत केली, त्याबद्दल धन्यवाद. माझं लंच पर्यंत काम झालंय छान, त्याबद्दल धन्यवाद. मी दुपारी खूप चविष्ट जेवण जेवतोय, पाणी पितोय, त्याबद्दल धन्यवाद.
संध्याकाळी परत काम करतोय दुपारनंतर आणि छान चहा कॉफी जे मला आवडतं ते मी पितोय त्याबद्दल धन्यवाद. संध्याकाळी छान मी निवांत घरी आलो त्याबद्दल धन्यवाद. संध्याकाळी मी माझ्या मुलांसोबत बायकोसोबत वेळ टाइम स्पेंड केला त्याबद्दल धन्यवाद. मला छान डिनर मिळालं त्याबद्दल धन्यवाद. आणि हाऊसवाईफ असतील त्यांनी पण दिवसभर जी कामं केली, स्वयंपाक बनवला असेल, घराची काळजी घेतली, कपडे वाळत टाकले, कपड्यांच्या घड्या केल्या, भांडे धुतले, मुलांसाठी नवऱ्यासाठी टिफिन बनवून दिला असेल, ज्यांचे बिझनेस होते त्यांनी बिझनेस छान चालवला असेल, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज प्रायव्हेट एम्प्लॉईज सगळ्यांनी आपलं काम सुंदर करून आणि ते सगळ्या इतकं उत्कृष्ट प्रतीचं काम करून ते सगळे छान शांत मनाने घरी आले. त्यांचं माइंड सगळ्यांचं आपल्या आपल्या कामाबद्दल माइंड खूप शांत आहे. कारण तुम्ही 100%, 150, 200% तुमचे दिलेत. तुम्ही ऑनेस्ट होते. तुम्ही धन्यवाद म्हटले. तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी कोणासाठी करून आले. आणि त्या सुकूनने मी रात्री मॅजिक रॉक प्रॅक्टिस करून दिवसभरात काय झालं ते आठवून सगळ्या चांगल्या गोष्टींचा माझ्या आयुष्यातल्या धन्यवाद. आणि मी अशा तऱ्हेने खूप सुकून भरी जिंदगी आणि खूप सुकून भऱ्या रात्री झोपी जाते शांत माइंड. या सगळ्या छान दिवसासाठी मला धन्यवाद. आणि मी एक स्वतःला पण धन्यवाद देते की तू इतका सुंदर पद्धतीने हा दिवस व्यतीत केला. जो लाईफचा तुझा शेवटचा आहे की पहिला आहे कोणता दिवस असेल माहिती नाही, पण तू तुझ्या मनातले, तुझ्या शरीराचे, तुझ्या आत्म्याचे 100% तू दिले. तुला काहीही रिग्रेट राहणार नाही जरी आजचा हा शेवटचा दिवस असला. तू सगळ्यांना सगळं प्रेम दिलं, कामात तू तुझं चोख बजावलं काम, कुठेही कसूर सोडली नाही. तुला कधीही पश्चाताप होणार नाही. सगळीकडे सगळ्या ठिकाणी आपण आपलं प्रयत्न करा की छान देण्याचा. अशा पद्धतीने ते सुंदर झोपी जा आणि स्वतःला एक हक करा, स्वतःचे लाड करा, स्वतःच्या खांद्या दोघे हातांनी स्वतःला एक पकडा तुम्ही असं हातांनी हक केल्यासारखं, मिठी मारल्यासारखं आणि सांगा स्वतःला की तू खूप छान करतोय. मी तुझं खूप कौतुक करते की तू नेहमी जिथे हवं तिथे आहे. मॅजिक बुक प्रॅक्टिस करतोय, ग्रॅटिट्यूड करतोय, इथे तू आलाय म्हणजे तू नेहमी काही चांगला विचार केला म्हणून तू इथे पोहोचलाय. तुझे कर्म चांगले असतील म्हणून तुला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि बोलायलाही मिळतात. त्यामुळे स्वतःला एक शाबासकीची थाप द्या, स्वतःला अप्रिशिएट करा, स्वतःवर प्रेम करा आणि या प्रेमामध्येच तुम्ही रात्री झोपा आणि छान सकाळी परत फ्रेश व्हा. आणि असाच दिवस तुम्ही रिपीट करत राहा आयुष्यभर. त्यामुळे कोणताही दिवस तुमचा शेवटचा असला तरी तुम्ही कर्म चांगलं ठेवलेलं असेल, तुम्हाला कधीच पश्चाताप होणार. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. आणि आपले तळहात एकमेकांवर रब करा. डोळे उघडू शकता तुम्ही. चला आपण आज एंड करूया लवकर. लवकर संपलं आपलं. थँक्यू ऑल सगळे प्रेझेंट राहिल्याबद्दल.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.